जिज्ञासा विथ अभिजित या आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत भारत अमेरिका टेरिफ वॉर या विषयावर. जीडीपीचा क्रायटेरिया लावला तर अमेरिका ही जगातील सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आहे आणि जीडीपीच्या क्रायटेरियानुसारच भारत ही जगातील 5 नंबरची अर्थव्यवस्था आहे. या दोन देशांदरम्यानचे वेगवेगळे विविध पातळीवरचे संबंध हे अतिशय चांगले आणि दृढ आहेत. परंतु गेल्या काही काळापासून व्यापार पातळीवर या दोन्ही देशातील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे आणि याला कारण आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेला भारतातील काही बऱ्याच वस्तूंवरचा 50% हा टेरिफ. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा टेरिफ म्हणजे काय याबद्दल माहिती घेणार आहोत. त्यासाठी आपण एक उदाहरण पाहूया. एबीसी नावाचा हा एक देश आहे आणि पीक्यूआर नावाचा एक देश आहे. तर एबीसी नावाच्या देशामध्ये एक व्हेकल, एक दुचाकी जर विकायची म्हटलं तर त्याची किंमत आहे 50,000 रुपये आणि पीक्यूआर नावाच्या देशामध्ये 30 दुचाकी 40,000 रुपयाला मिळते. तर अशा सिच्युएशन मध्ये काय होतं की एबीसी या देशातील जे लोक आहेत, जे ग्राहक आहेत, तर ते 30 दुचाकी एबीसी या देशातून न घेता बाहेरून घेणार, कारण त्यांना ती दुचाकी पीक्यूआर देशामध्ये स्वस्त मिळते. अशा परिस्थितीमध्ये काय होतं की आपल्या देशातील एबीसी नावाचा जो देश आहे, त्या एबीसी देशातील जे उत्पादक आहेत त्यांचं संरक्षण करण्यासाठी एबीसी हा देश काय करतो, दुसऱ्या देशातून पीक्यूआर देशातून येणारं जी व्हेकल्स आहेत त्या व्हेकल्सवर कर लावतो आणि हा जो कर असतो यालाच आपण आयात शुल्क किंवा टेरिफ असं म्हणतो. तर हा टेरिफ लावल्यानंतर त्याचा परिणाम काय होतो, हा टेरिफ लावल्यानंतर एबीसी नावाचा देश आहे, तर एबीसी नावाच्या देशामधील देशी जे उद्योग आहेत त्या देशी उद्योगांचं संरक्षण होतं आणि त्यांचा व्यापार वाढतो, त्यांचा अंतर्गत व्यापार वाढतो, त्यांचा खप वाढतो आणि खप वाढल्यामुळं त्यांची मागची जी व्हॅल्यू चेन असेल, सप्लाय चेन असेल, त्या सप्लाय चेन मध्ये सगळ्याच उद्योगांचा विकास होतो आणि या उद्योगांचा विकास झाल्यामुळं परिणामी त्या देशाची अर्थव्यवस्था वाढायला लागून त्या देशाचा एकंदरीत विकास होतो, आर्थिक वाढ, आर्थिक विकास होतो. परंतु हे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन 1995 मध्ये गॅट करार संपुष्टात येऊन त्याच्याऐवजी वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन नावाची संस्था जगामध्ये अस्तित्वात आली. जागतिक व्यापार हा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रामुख्याने त्याची स्थापना करण्यात आली होती. तर या वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या नुसार त्यामध्ये ज्या मंत्रिस्तरीय परिषदा होतात आणि त्यामध्ये जे डिस्कशन होतात, तर त्या डिस्कशन नुसार हे टेरिफची जी प्रॅक्टिस आहे हे ट्रेड डिस्टॉर्शन असं त्याला म्हटलं जातं, म्हणजे व्यापाराचा विपर्यास एक प्रकारे होतो असं या चर्चामधून वेळोवेळी झालेल्या चर्चामधून समोर आलेलं आहे. आणि त्यामुळं डब्ल्यूटीओचा एक उद्देश आहे की जी टेरिफ आणि नॉन टेरिफ बॅरियर्स आहेत व्यापारामध्ये, जागतिक व्यापारामध्ये, तर ते टेरिफ आणि नॉन टेरिफ बॅरियर्स कमी करणं हा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचा एक महत्वाचा उद्दिष्टांपैकी एक उद्दिष्ट आहे. परंतु टेरिफ किंवा नॉन टेरिफ जे अडथळे बॅरियर्स आहेत ते कमी करणं दोन्ही देशांना परवडतं का किंवा दोन्ही देशांना इक्वल ट्रीटमेंट दिली जाणं योग्य आहे का, तर याचा आपण भारत आणि अमेरिकेचं उदाहरण घेऊन विचार करूया. अमेरिका हा देशच निर्माण झाला मुळात युरोपमधून जे सेटलर्स अमेरिकेमध्ये गेले होते त्यांनी पहिल्यांदा कॉलनी स्थापन केल्या, नंतर त्या कॉलनीचं हळूहळू 13 मुख्य कॉलनीज मध्ये रूपांतर झालं आणि त्यांनी नंतर वेस्टवर्ड त्यांचं स्थलांतर झालं आणि वेस्टवर्ड स्थलांतर होऊन पूर्ण अमेरिका जो देश आहे तो त्यांनी काबीज केला आणि त्यातून आजचा अमेरिका तयार झाला. तर अमेरिकेतले जे मूळ जे रहिवासी होते रेड इंडियन्स, तर डोनाल्ड ट्रम्प यांचं जो मेक अमेरिका ग्रेट अगेन किंवा अमेरिका फर्स्ट हे जे धोरण आहे, तर या धोरणाचाच एक भाग म्हणून त्यांनी काय केलं की वेगवेगळ्या देशातून जे इमिग्रंट्स अमेरिकेमध्ये येतात तर त्या मागाचे जे समर्थक होते, मेक अमेरिका ग्रेट अगेन हॅशटॅग मागा या नावानं त्यांचं ते कॅम्पेन चालवलं होतं. तर त्या कॅम्पेन मधील लोकांचा अनेक ऑब्जेक्शन काय होतं की हे जे इमिग्रंट्स येतात भारतासारख्या देशातून, तर त्या इमिग्रंट्स मुळे जे तिथले स्थानिक आहेत अमेरिकेतले त्या स्थानिकांचा जॉब हिरावून घेतला जातो आणि त्यामुळे त्यांनी भूमिपुत्रांवर अन्याय होतो अशी त्यांचं एक म्हणणं होतं, असं त्यांचं एक नॅरेटिव्ह होतं. परंतु खरंच हे अमेरिकेतले जे सध्याचे लोक आहेत त्यांना भूमिपुत्र म्हणायचं का, कारण अमेरिकाच ही मुळात देशच तयार झाला इमिग्रंट्स नाही. अमेरिकेतले जे मूळचे सेटलर्स होते ते मूळचे अमेरिकेतले नसून ते होते युरोपमधले, आणि जे अमेरिकेतले मूळचे लोक होते रेड इंडियन्स, तर त्यांना बाजूला सारून अमेरिका नावाचा देश तयार झाला. त्या 13 ज्या कॉलनीज होत्या
13 कॉलनीज पूर्व किनाऱ्यावर, अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर स्थापित झाल्या होत्या आणि तिथून त्या पश्चिमेकडे पसरत गेल्या. तर ते पश्चिमेकडे जे पसरत झालंय, वेस्टवर्ड एक्सपान्शन आहे जे अमेरिकेचं, तर ते त्याचा परिणाम साहित्य, अमेरिकन साहित्य आणि सिनेमावरही खूप मोठ्या प्रमाणात पडला. वेस्टर्न नावाचा सिनेमाचा एक जॉनर त्यापासून डेव्हलप झाला. असो, तर त्याबद्दल आपण नंतर कधीतरी चर्चा करू. परंतु आजचा जो विषय आहे, तर अमेरिकेला स्वातंत्र्य मिळाले युरोपियन देशांपासून ते 1776 मध्ये, 18व्या शतकामध्ये, आणि तिथून पुढे अमेरिकेची प्रगती सुरू झाली. अमेरिकेचा व्यापार हळूहळू वाढत गेला. नंतर जी 2 महायुद्ध झाली, ती दोन्ही महायुद्ध अमेरिकेच्या भूमीमध्ये लढली गेली नाही. उलट ते दुसरं महायुद्धांचा अमेरिकेला प्रत्यक्षरित्या फायदाच झाला. युद्धामध्ये जी युद्ध सामग्री होती ते अमेरिकेने मोठ्या प्रमाणात युरोपीय देशांना पुरवली. त्यातून अमेरिका ही सुपर पॉवर म्हणून जगाच्या समोर आली. त्याच्या तुलनेत सो कॉल्ड थर्ड वर्ल्ड कंट्रीज किंवा ज्यांना तृतीय देश म्हणून ओळखलं जातं, तिसरं जग म्हणून ओळखलं जातं, असे भारतासारखे देश आहेत. तर या देशांना जास्त करून कमी अधिक प्रमाणात 1950च्या पुढे मागं हे देश युरोपियन जे देश होते त्यांच्या तावडीतून स्वतंत्र झाले आणि तिथून पुढे त्यांच्या प्रगतीला सुरुवात झाली. त्यामुळे त्यामुळे WTOच्या ज्या मंत्रिस्तरीय परिषदा होत्या त्यामध्ये असं मान्य करण्यात आलं की हे जे विकसनशील देश आहेत, त्या विकसनशील देशांना तुम्ही जास्त सवलती दिल्या पाहिजेत आणि आयातीतर जे अडथळे ते विकसनशील देश आणि विकसित देश यांनी कमी करत आणण्यासाठी जी डेडलाईन्स दिल्या होत्या, त्या डेडलाईन्स सुद्धा वेगवेगळ्या दिल्या होत्या. कारण विकसनशील देश हे विकासाच्या टप्प्यात आहेत आणि त्यांना सध्या त्या आयात शुल्कांची किंवा आयातीतर अडथळे जे म्हटलं जातं किंवा कोटा रिस्ट्रिक्शन्स म्हटलं जातं, त्यांची त्यावेळेस गरज होती. एकदमच जर त्या अर्थव्यवस्था खुल्या केल्या गेल्या जागतिकीकरणाला, तर त्या अमेरिकेतल्या MNCs त्यांच्या प्रभावावर टिकू शकणार नाही. त्यामुळं हे वेगवेगळे डिफरन्शियल ट्रीटमेंट त्यांना केली गेली. सेम डिफरन्शियल ट्रीटमेंट जे क्लायमेट चेंज बद्दलचे जे परिषद असतात, कॉन्फरन्स ऑफ पार्टीज, त्यामध्ये सुद्धा सेम डिफरन्शियल ट्रीटमेंट त्यांना दिली गेली. विकसित देशांना वेगळी आणि विकसनशील देशांना वेगळी. कारण विकसित देशांनी ऑलरेडी एनर्जीचं भरपूर प्रमाणात कन्झम्पशन केलं होतं आणि पोल्युशनचं जे कारण ठरणारे जे मोठे मोठे देश आहेत त्यात विकसित देशात जास्त प्रमाणात होते आणि विकसनशील देशांची प्रगती आताशी कुठं सुरू झाली, आताशी त्यांची इंडस्ट्रियलायझेशन व्हायला सुरुवात झाली. त्यामुळे त्यांची एनर्जीची डिमांड हाय असणार. परंतु हे या मुद्द्यावरून सुद्धा विकसित आणि विकसनशील देशांमध्ये टग ऑफ वॉर किंवा वादाची परिस्थिती बऱ्याच वेळा निर्माण झालेली आहे. पण तरी सुद्धा या क्लायमेट चेंजच्या डिस्कशनमध्ये, डिबेटमध्ये डिफरन्शियल ट्रीटमेंट दिली जाते विकसित आणि विकसनशील देशांना. विकसनशील देशांना पुढचं टार्गेट दिलं जातं आणि इमिशन कमी करण्यासाठी, कारण त्यांची ती गरज आहे. ऊर्जा इंडस्ट्रियलायझेशन आता ते सध्या त्या परिस्थितीत होत आहे, त्यांची विकासाची प्रक्रिया सुरू आहे. आपण जर ग्रोथ रेट बघितले जीडीपीचे, तर अमेरिकेचा जीडीपी ग्रोथ रेट साधारण 1-2% वार्षिक असा असेल, कारण ऑलरेडी ती डेव्हलप झालेली कंट्री. भारतासारखे देश आहेत ते विकासाच्या प्रक्रियेत असल्यामुळे त्यांचा जीडीपीचा ग्रोथ रेट 7-8% आसपास असतो आणि त्यामुळे तिथं ऊर्जेचं कन्झम्पशन भरपूर जास्त प्रमाणात होत असतं. त्यामुळे त्यांना क्लायमेट चेंजच्या संदर्भात सुद्धा डिफरन्शियल ट्रीटमेंट मिळते. विकसित देशांच्या तुलनेत त्यांना जे टार्गेट दिले जातात इमिशन कमी करण्याचे, ते थोडे सवलतीचे दिले जातात. तर डोनाल्ड ट्रम्प यांचा याच मुद्द्यावरती आक्षेप होता की हे जे डिफरन्शियल ट्रीटमेंट दिली जाते विकसनशील देशांना, त्यामुळे अमेरिका मागं पडते आणि त्यामुळं त्यांना अमेरिका पुढे न्यायची. मेक अमेरिका स्ट्रॉंग अगेन, मेक अमेरिका ग्रेट अगेन आणि अमेरिका फर्स्ट, हे जी त्यांची धोरण आहेत, या धोरणांना पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना ह्या सगळ्यातून म्हणजे जिथं जिथं अमेरिकेने डिफरन्शियल ट्रीटमेंट मिळत होती आणि त्यांनाच पहिल्यांदा जास्त प्रमाणात टेरिफ, नॉन टेरिफ बॅरियर सुद्धा कमी करणं किंवा इमिशन सुद्धा कमी करणं हे त्यांच्यावर त्यांना सांगितलं जात होतं आणि जे की योग्य होतं ते त्यांना चुकीचं वाटत होतं. त्यामुळं ते क्लायमेट चेंजच्या डिस्कशन मधून सुद्धा बाहेर पडले आणि WTOच्या चर्चेमधून सुद्धा बाहेर पडले. आणि आता त्यांनी दुसऱ्यांदा त्यांची प्रेसिडेन्शियल टर्म सुरू झाल्यानंतर त्यांनी घोषणाच केली होती आणि एक मोठा असा चार्ट त्या पत्रकार परिषदेमध्ये दाखवला होता की कुठला देश अमेरिकेवर किती टेरिफ लावतो आणि त्याच्या प्रमाणात रेसिप्रोकल टेरिफ अमेरिका त्या देशावर किती लावणार, असं तो चार्ट त्यांनी त्या फेमस पत्रकार परिषदेमध्ये दाखवला होता. तर त्या चार्टमध्ये भारतावर जे टेरिफ लावलं गेलं होतं ते 25% लावलं गेलं होतं, सुरुवातीला 26% लावलं गेलं होतं.
आणि त्यांनी डेडलाईन दिली होती 90 दिवसामध्ये जर त्या पुढच्या देशांनी टेरिफ कमी केले नाहीत, आयात शुल्क कमी केलं नाही, तर अमेरिका ही जी वाढलेली टेरिफ आहे किंवा जे त्यांनी जाहीर केलेली टेरिफ आहे त्या टेरिफनुसार पुढे जाणार. अशा प्रकारे जगातल्या सगळ्या देशांवर असे काही देश होते की ज्यांचा एकदम व्यापार नगण्य होता, अशा देशांवर त्यांनी मिनिमम 10% टेरिफ लावलं की ज्यांचा अमेरिकेवरचा व्यापार एकदम न बरोबर होता. तर भारतावर सुरुवातीला 26% त्यांनी टेरिफ लावलं होतं, परंतु 26 ऑगस्ट 2025 मध्ये त्यांनी भारतावर आणखी वाढीव 25% टेरिफ लावला. म्हणजे पहिलं 26% आणि नंतरचं 25% असं मिळून त्यांनी 51%, 50-51% भारतावर टेरिफ लावलं आणि ते टेरिफ बऱ्याचशा वस्तूंवर भारतातल्या लावलं. आणि त्यासाठी त्यांनी कारण दिले की भारत हा रशियाकडून तेल खरेदी करतो आणि रशिया युक्रेन युद्ध सध्या चालू आहे आणि त्याचा फायदा भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यामुळं त्याचा इनडायरेक्टली फायदा रशियाला होतोय आणि युक्रेनवरच्या युद्धामध्ये त्याची परिणती होते आणि अमेरिका हा युक्रेनच्या बाजूला आहे. तर हे कारण देऊन ट्रम्प यांनी म्हणजे ऍडिशनल 25% टेरिफ लावलं होतं, त्यासाठी त्यांनी हे कारण दिलं. परंतु तसं बघायला गेलं तर अमेरिका सुद्धा रशियाकडून काही गोष्टींची आयात सध्या करतोय, बाकीचे देश सुद्धा रशियाकडून आयात करतात, पण त्यांच्यावर त्यांनी चीन सुद्धा रशियाकडून इम्पोर्ट करत असतो, पण चीनवर त्यांनी ते त्या मार्गाने ऍडिशनल पिनल टेरिफ त्यांनी लावला नाही, भारतावर मात्र पिनल टेरिफ लावलाय आणि त्याचा परिणाम म्हणून भारतावर सध्या 50%, भारतातल्या बऱ्याच वस्तूंवर 50% आयात शुल्क त्यांनी लावलं आहे आणि याचा परिणाम भारताच्या निर्यातीवर प्रतिकूल परिणाम होतोय. भारतामध्ये बऱ्याच उद्योगामध्ये आणि व्यापारी लोकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. सध्या भारत आणि अमेरिकेच्या बायलॅटरल ट्रेड टॉक्स जानेवारी पासून सुरू होते, परंतु हे ट्रेड मधलं जे डिस्कशन आहे, बायलॅटरल डिस्कशन सध्या या पिनल टेरिफ मुळे थांबलेला आहे. आता याचा परिणाम काय होणार तर कदाचित भारतातलं जे उत्पन्न ज्या गोष्टी निर्यात होत होत्या त्याचं मार्केटच बंद पडल्यामुळं की तेवढं तो माल खरेदी केला जाणार नाही. 50% ऍडिशनल टेरिफ असल्यामुळं अमेरिकेमध्ये तो माल खरेदी केला जाणार नाही आणि त्यामुळे त्या मालाचं काय करायचं, त्यासाठी आपल्याला नवीन बाजारपेठा शोधाव्या लागणार आहेत. तसंच रोजगारमध्येही कपात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अर्थातच एकदमच परिस्थिती विपरीत आहे असंही नाही, प्रतिकूल आहे असंही नाही आणि हे कदाचित जास्त वेळ टिकणारही नाही. हे डिप्लोमसीचा एक भाग पण समजलं जातं याला. याच डिप्लोमसीचा भाग म्हणून शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशनची रिसेंट मीटिंग झाली चीनमध्ये, तर तिथं भारत, चीन आणि रशियाचे जे देशांचे प्रमुख आहेत तर त्या तिघांचा एकत्रित फोटो समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाला होता. पीटर नव्हारो नावाचे जे ट्रम्प यांचे जे व्यापार सल्लागार आहेत तर त्यांचे आणि खुद्द स्वतः ट्रम्प यांची जे त्यांनी पिनल टेरिफ ज्या वेळेसपासून लागू केले त्यावेळेसपासूनचे एकदम निगेटिव्ह भारताबद्दलचे ट्विट्स येत होते आणि ज्यावेळेस शांघाय कॉपरेशन परिषद झाली आणि शांघाय कॉपरेशन परिषदेनंतर तो फोटो ज्यावेळेस व्हायरल झाला, तो फोटो व्हायरल झाल्यानंतर तो एक डिप्लोमसीचाच भाग होता. त्याच्यानंतर थोडं त्यांचे जे ऑफिशियल स्टेटमेंट्स होते, पीटर नव्हारो असतील किंवा ट्रम्प असतील, त्यांच्या स्टेटमेंट्स मध्ये थोडासा बदल जाणवायला लागला आणि थोडं ते मवाळ व्हायला लागलं. म्हणजे जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीनं एकाधिकारशाही असणाऱ्या नेत्यांच्या सोबत जाणं हे चुकीचं आहे, भारताची पावलं मागच्या बाजूने पडतायत असं काहीसं त्यांनी ट्विटमध्ये केलं होतं. आणि नंतर परत एकदा ट्रम्प यांनी आणखी दुसऱ्या एक समाज माध्यमांवर व्यक्त होता, ते म्हणले की म्हणजे पॉझिटिव्ह बोलले भारत आणि अमेरिका हे फार पूर्वीपासूनचे मित्र देश आहेत आणि त्यांच्याबद्दल व्यापाराची जी तणावपूर्ण परिस्थिती ती सुद्धा येणाऱ्या काळामध्ये सुरळीत होईल असंही त्यांनी म्हटलं. आणि त्याला भारताने योग्य प्रकारे चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला. भारताच्या पंतप्रधानांनीही त्याला सकारात्मक असा उत्तर त्यांच्या ट्विटच्या माध्यमातून दिलं. आणि आपले जे वाणिज्य मंत्री त्यांनी जी 6वी फेरी आहे बायलॅटरल टॉक्स मधली नोव्हेंबर मध्ये जी ठरली होती तर ती नोव्हेंबरमध्येच होण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येत आहे. परंतु हे टेरिफवर जास्त काळ चालणार नाही, कारण अमेरिकेमध्येही त्या वस्तूंवर जास्त आयात शुल्क लागल्यामुळे त्या वस्तू अमेरिकेत महाग होतील.
आणि अमेरिकेला ही भारताच्या मैत्रीची गरज आहे. जिओ पॉलिटिकल सिच्युएशनसाठी किंवा चीनवर मात करण्यासाठी डिप्लोमसीच्या माध्यमातून. त्यामुळं ही परिस्थिती जास्त काळ राहणार नाही आणि जे 50% टेरिफ लावलेलं आहे तर ते कदाचित कमी होण्याची शक्यता पॉझिटिव्ह सायन्स आपल्याला त्यांची जर रिसेंटची स्टेटमेंट्स किंवा ट्विट्स जर पाहिले तर आपल्याला बघायला मिळतील. अशा प्रकारे आज आपलं भारत अमेरिका यामधील जी टेरिफची सिच्युएशन आहे त्याबद्दल आपण एक थोडक्यात माहिती घेतली. पुन्हा एकदा आपण भेटूया नवीन विषयावर. अशीच माहिती घेऊया, अशीच चर्चा करूया. तोपर्यंत धन्यवाद. आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तसेच कमेंटच्या माध्यमातून आपला प्रतिसाद या व्हिडिओवर नक्कीच कळवा. धन्यवाद.